दिवस कोणासाठी थांबतात का? वारेचे वेगाने दिवस जात होते. मध्यंतरी अनेक घटना घडल्या. सौरभ 15-20 दिवसांकरता पुण्यात राहिला. त्याची शैक्षणिक कॅम्पकरता निवड झाली होती. पुण्यातली नामांकित व्यावसायिक शिर्के आणि कंपनी यांच्या शैक्षणिक कॅम्पकरता पुण्यात राहून आला. तिथं सर्टिफिकेट मिळालं. सावळेश्वरचे सुनीताचे सासरे वारले. 3 नंबरची मेव्हणी अनुराधाचं लग्न फलटणजवळच्या कर्वेंच्या घरात नितीन कर्वेशी व्यवस्थितपणे पार पडलं. आम्ही सर्वजण सहकुटुंब लग्नाला हजर राहिलो होतो. अशा बऱ्या छोट्या मोठ्या घटना घडल्या. त्यातल्या आठवल्या तेवढ्या सांगितल्या. अशा तऱ्हेने जीवन जगत होतो. लोकांची बरीचशी देणी देऊन टाकली होती. काही द्यायची राहिली होती. शिक्षण, दवाखाना, खाणेपिणे या व्यतिरिक्त बाकी खर्च कमी केला होता. मुलांच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. असं सगळं व्यवस्थित लाईनीला लागलं होतं. साल 2008 असेल. नवरात्र संपलं होतं. दसरा ते दिवाळी कामाचा जोर असतो. मध्यंतरीच्या काळात जागेच्या किमती भरमसाठ वाढल्या. अगोदर 2 ते 3 वेळा अर्धा गुंठा विकून 1.5 गुंठ्यात पत्रा शेड मारावं आणि राहावं असं वाटत होतं. त्याकरता प्रयत्नसुद्धा केले होते. पण अर्धा गुंठा 40,000पेक्षा जास्तीला कोणी घ्यायला तयार नव्हतं आणि माझी इतर देणी लाखाच्या घरात होती. त्यामुळं हे सूत्र काही जुळत नव्हतं. घरमालकिनीचा त्रास व्हायचा. घरात मुली कळत्या व्हायला लागल्या होत्या. मुलगा 8वी पास झाला होता. घरमालकीन साताराजवळ सुरलीला राहणारी होती आणि 1.5-2 महिन्यांनी भाडं न्यायला यायची. ती 2-4 दिवस राहायची आमच्याच घरी. ती पण गप राहायची नाही. सारखी बडबड करायची, नाहीतर टी व्ही लावून तरी बसायची. त्यामुळं व्हायचं काय, तर मुलांच्या अभ्यासावर परिणाम व्हायचा. बरं ती वयस्कर, काय बोलता यायचं नाही. काहीतरी बोलून सारवासारव करायची. आजकाल तर सारखं भाडेवाढीचा तडका लावला होता. वर्ण म्हणायची जमत असेल तर राहा, नाही तर लय भाडेकरी मिळतात. या सगळ्या गोष्टीला वैतागून गेलो होतो. स्वातीला तर इतका त्रास व्हायचा सांगता सोय नाही. त्या शेजारी कसले पण भाडेकरी असायचे. त्याची पण सारखी काय ना काय कटकट चालायची. या सगळ्या घटनांमुळं पार वैतागून गेलो होतो. अशातच भर उन्हाळ्यात पावसाचा शिडकावा यावा तशी घटना घडली. नारायणनगरमध्ये आमचे मित्र होते सतीश जंगले. त्यांच्या भावजाईकरता माझी अर्धा गुंठा जागा हवी होती. व ते स्वतः न येता त्यांनी त्यांचा जोडीदार, तसा माझ्या परिचयाचा होता, सुरेश पायगुडे, त्याच्यातर्फे विचारलं. या अगोदर त्यांना जागा स्वतःहून द्यायला तयार होतो, पण त्याने नाकारली होती. म्हणून मला खोटं वाटलं. तरीसुद्धा आजच्या रेटप्रमाणे अर्धा गुंठा जागा जशी आहे तशी 5 लाखाला द्यायला तयार असल्याचं सांगितलं. 4-2 दिवसांच्या बोलाचालीतून कमी जास्त करता करता 4,18,000ला अर्धा गुंठा द्यायचा ठरला. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर 17,000 इसार दिला आणि 4-5 दिवसांनी खरेदी खत करताना 4 लाख द्यायचे ठरले. सौदा पक्का झाला. मला पण बरं वाटलं. विचार केला, लोकांची देणी पहिल्यांदा देऊ, बाकी काय करायचं ते बघू. इसारा 17,000 रोख दिले होते. त्यातून सगळ्यात आधी बायकोला आणि 2 मुलीला पैंजणं घेतली. बायकोला जोडवी, मासोळ्या घेतल्या, मुलांना कपडे घेतले. 3 महिने झाले घरात टी व्ही बंद होता. म्हणून सगळ्यात आधी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर व्हिडिओकॉनचा 32 इंची फ्लॅट टी व्ही बुक केला. सोबत बिग डिश टी व्हीची डिश मिळाली. आनंदी आनंद वातावरण. दिवाळी साजरी झाली. रोजच आपल्या मागं कटकटी आहे ती. आपल्या पोरांना तरी मजा कधी करायला मिळणार. म्हणून फटाकडे, आकाशकंदील, गोडधोड किल्ला, बराच मन मोकळा खर्च करून टाकला. दिवाळी आनंदात साजरी झाली. दिवाळीनंतर 8 दिवसांनी खरेदी खत करून दिलं आणि बाकी रक्कम माझ्या खात्यावर आली. फंडाचं कर्ज, लोखंडे दादांनी गाडीला दिलेले उसने, गावातनं बऱ्याच जणांकडनं घेतलेले उसने, सगळं देणं पाणी मोकळं करून टाकलं. सगळी देणी पूर्ण करता करता 1.25 लाख रुपये खर्चले. 2,70,000 खात्यावर शिल्लक होते. अजून सुनीताचं आणि पुण्यातल्या एका मित्राचं असं मिळून 35,000 देणं बाकी होतं. पण त्याच्या आधी एक घटना घडली. माणसाचं मन फार हावरं. किती मिळालं तरी समाधान व्हायचं नाही. काय मिळालंय याचा विचार करत नाही, पण आपल्याजवळ काय नाही याची त्याला जास्त ओढ असते. देवानं एवढं सगळं दिलं होतं, ते काय डोळ्याला दिसत नव्हतं का? पण आपल्याकडं काय नाही त्याच्याकडं मन वड घेतं. असं काहीसं माझ्या बाबतीत घडलं. माझ्याकडं एक मित्रवाजा गिऱ्हाईक तथा हितचिंतक, सल्लागार समजा पाहिजे तर, दुकान टाकण्यापूर्वीपासून यायचे.
त्यांचं नाव प्रभाकर रामदास कामठे. त्यांना प्रेमानं भाऊ कामठे या नावानं ओळखतात. दुकान टाकण्यापूर्वी चौकात श्रीधर मोरेच्या दुकानात असताना आमच्या भावाच्या हातचं गिऱ्हाईक. त्यावेळेस शाळकरी मुलगा 8वी-9वीत असावा कदाचित. तेव्हापासूनचे घनिष्ठ संबंध आजपर्यंत नाही आत्तापर्यंत टिकून आहेत ते. स्वतःचं दुकान टाकलं, त्यामध्ये हातावरची काही गिऱ्हाईकं इकडं आली, त्यातच भाऊ कामठे इकडे आले. काही दिवस भावाकडे कटिंगला बसत होते, पुढे पुढे माझ्याजवळ बसायला लागले. मग गप्पा-टप्पांमुळं संबंध दृढ झाले आणि 12वी नंतर शिक्षणामुळं बारामती माळेगावला राहत होते. तिथून कटिंगला मात्र फुरसुंगीला आल्यावर यायचे. असे हे आमचे मित्र सिव्हिल इंजिनियर झाले. मला सतत म्हणायचे, तुम्ही घर बांधायला जेव्हा काढताल तेव्हा मी मदत करीन. आणि आता तो शब्द खरा करायची वेळ आली. एकदा कटिंगला आल्यावर सहज इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर घराचा विषय निघाला. त्यांना कळलं मला घर बांधायचे. तेव्हा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मला विश्वासात घेऊन काय काय करावं, कसं करावं, कशामुळं काय होईल, कोणची गोष्ट फायद्याची आहे, भविष्यात काय घडल, याचा सगळ्या बाजूने सल्ला दिला. आणि यावर विचार ठरला 500 स्क्वेअर फुटाचं छोटं पण RCCमध्ये भक्कम घर बांधायचं. त्याकरता सगळ्यात आधी प्लॅन काढायचा होता. भाऊ कामठेंनी स्वतः मला विचारून स्वतःचं काही ठिकाणी डोकं चालवून भक्कम प्लॅन तयार केला. पण झालं काय, तर कोणताही बिल्डर अशा डिझाईनवर काम करायला तयार होत नव्हता. कारण भाऊच्या डिझाईनवर काम करायचं म्हणले भाऊला व्यवस्थित आणि दिलेल्या प्लॅननुसार तंतोतंत काम लागणार. थोडं जरी चुकलं तरी चालणार नाही. त्यामुळे 1-2 चौकशी केली. स्पष्ट नकार नाही तर आवाच्या सव्वा रेट सांगायचे. त्यात मला धावपळ करायला जमणार नव्हतं. त्यामुळं मटेरियलसह मजुरी असं काम घेणाऱ्याला काम द्यायचं. आणि त्याच्या दृष्टीनं सर्वतोपरी कारागीर मिळाला. गेला अशातच महिना. एक दिवशी दुकानात कामात असताना एका मित्राचं घराचं काम चाललं होतं. त्याचं नाव राजू फाटे. त्याचं काम गावातला गणेश तळेकर नावाच्या ओळखीचा मुलगा करत होता. त्याच मुलाचा थोरला भाऊ बाळू पूर्वी बसस्टॉपवर जीप ड्रायव्हर होता. तो थोडा ओळखीचा होता. तो नंतर अपघातात वारला, पण त्याच्या भावाशी थोडी ओळख होती. त्या गणेशबरोबर बोलता बोलता कळलं की तो हे काम घेण्यास इच्छुक आहे. तो भाऊ कामठेला चांगला ओळखत होता. त्याचा वर्गमित्रच होता तो. मग काय, लवकर बैठक बसली, चर्चा ठरली, प्लॅन बघितला, रक्कम ठरली, कागदोपत्री लेखापडी झाली. 3,30,000 रुपयाला काम द्यायचं ठरलं. जास्तीचं काम झालं तर वेगळा चार्ज द्यायचा. मैत्रीत दरार न पडता गोडी गुलाबीनं सच्चाईनं चांगलं काम करून देईन असा शब्द दिला. काम देऊन टाकलं. फक्त कधीपासून सुरू करावं हे काय निश्चित झालेलं नव्हतं. काम सुरू झाल्यावर 6 महिन्यात पूर्ण करून देणार अशी बोली होती. त्यानुसार इशारा दिला, कागदपत्रावर सह्या केल्या. त्या अगोदर सुनीताची भेट घेतली. तिला समजून सांगितलं, पैसे आहेत पण घराचं काम काढावं म्हणतोय. जर काम काढलं तर पैसे द्यायला थोडा वेळ लागणार होता. तुला चालणार असेल तर काम काढतो म्हणलं. बहिणींनी मोठ्या मानाने मान्य केलं. तसं पुण्याच्या मित्राला पण समजवलं. आणि अशा तऱ्हेने घरकामाला हिरवा सिग्नल मिळाला आणि कामासाठी तयारीला लागलो. मला घरकामातली काहीच माहिती नाही. त्यामुळं भाऊसाहेब कामठेंना आधीच सांगितलं होतं. त्यांनी पण सांगितलं सगळ्या बाबी सांभाळून घेईन. त्यामुळं निश्चिंत झालो. आज चालू करू, उद्या चालू करू असं करता करता आणि तिथं आपण जी अर्धा गुंठा जागा विकली होती तिथं बांधकाम चालू. बांधकाम साहित्य आपल्या मोकळ्या जागेत ठेवलं होतं. त्यामुळं थांबायला लागत होतं. अशा अनेक अडचणींना तोंड देत 2 वेळा भूमिपूजन केलं तरी काम चालू करायला, हत्यार पोजायला 26 जानेवारी 2009 उजाडला. त्या दिवशी बबलूच्या शाळेत कार्यक्रम पण होता. त्याच दिवशी जागेचं मोजमाप करून आखणी केली. पहिली कुदळ मारली, खड्डे करायला सुरुवात केली. अशा रीतीनं आयुष्यातला पहिला निवारा बनवण्याच्या स्वप्नाची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला प्रारंभ झाला. कामाला सुरुवात झाली. मटेरियल सकट काम दिलेलं असलं तरी बांधकामावर पाणी आम्हालाच मारायचं होतं. बांधकामाला लागणारं पाणी, मजुरांना चहा पाणी अशा काही महत्त्वाच्या बाबी मलाच पुरवाव्या लागणार होत्या. त्यामुळं फार धावपळ करायला लागणार होती. दुकानदारी सांभाळावी का मुलांची शाळा, घराची धावपळ अशा तिहेरी धावपळीत अडकलो होतो. 2 टाईम तिथं काम करणाऱ्यांना चहा घरनं पुरवायला लागायचा. तसं त्या मानानं गणेश तळेकरनी कामाच्या वेगाबाबत सांगितल्याप्रमाणे गती घेतली होती आणि खरंच वाखाणण्यासारखं काम करत होता. मला त्यातलं काही कळत नव्हतं.
पण लय कळतं असं आव्हानून मी कामावर देखरेख ठेवत होतो. तिथं वाळू, सिमेंट, खडी, वीट, लोखंड असं साहित्य पडलेलं होतं. दिवसभर कामगार आणि स्वतः गणेश तिथं असायचा, पण रात्री अपरात्री 1-2 चक्रा मी पण मारायचो. भले त्याची जबाबदारी असली तरी मी पण मदत करता येईन तेवढी करायचो. अधूनमधून भाऊसाहेब यायचे, कामाची क्वालिटी बघून जायचे. काय चूकबोल असेल ते दाखवायचे. चांगलं वाटलं तर ठीक आहे म्हणायचे, चुकीचं वाटलं तर समजून सांगायचे. सगळ्या कामाला फक्त बिर्ला सुपर सिमेंट, पंढरपुरी वाळू, पिसे यांच्या भट्टीवरची वीट आणि स्वतः खात्री करून लोखंड बी आणलं. अशा तऱ्हेनं सगळं देखरेखीखाली काम चाललं होतं. टाकी व्हायच्या अगोदर शेजारी मनोहर गडाख नावाचा मित्र राहत होता. त्याच्याकडची पाण्याची टाकी घेतली वापरायला. गरज पडली तर टँकर टाकीत सोडायचा. मोटार लावून पायपानं बांधकामावर पाणी घेतलं. गडाख वहिनींनी त्याबाबत फार मोलाची मदत केली. मी सुद्धा निम्म लाईट बिल भरायचो. पाण्याचा टँकर मागवायचो. त्यांना जास्त त्रास होऊ नये याची काळजी घ्यायचो. सौरभची, स्वातीची अधूनमधून मदत व्हायची. बांधकामावर पाणी मारणे, कामगारांना चहापाणी पुरवणे अशा काही कामात त्यांची मदत व्हायची. कधी कधी रात्री अपरात्रीसुद्धा पाणी मारायला जायला लागायचं. स्वतःची पाण्याची टाकी तयार झाल्यावर तिथंच टँकर खाली करायला लागलो. स्वतःचा लाईट मीटर घेतला. त्यामुळे रात्री अपरात्री कधी गेलो तर काय अडचणच राहिली नाही. 1/2 इंची मोटार आणि चांगला 100 मीटर पाईप बंडल आणला. काम धडक्यात चाललेलं होतं. 9x18ची कॉलम घेतली होती. 6 इंची जाड स्लॅब टाकला होता. कमी जास्तीला स्वतःचे आधा पैसे खर्च करायचो, पण बांधकाम भक्कम करायचं ठरवलं. गणेश हरपळेकडनं टँकरनं पाणी मागवत होतो. त्यांनीसुद्धा आडीनडीला पैसे असू नसू कधी अडवलं नाही. रात्रंदिवस भरपूर पाणी मारायचो. बांधकामावर शियावळ चढल इतकं पाणी मारलं. दगडासारखं भक्कम काम झालं. सर्वजण नावाजत होते. मुठभर मास चढत होता अंगावर. आजूबाजूची मित्रमंडळी यायची, काम बघायची, खुश व्हायची. काम करून केलं पण मस्त केलंय, नाव ठेवायला जागा नाही असं म्हणायची. काम तर जोरात चाललं होतं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. मनाला मानसिक समाधान भेटत होतं. घराचं बांधकाम व्यवस्थित चाललं होतं. एकट्याची धडपड चालली होती. घरच्यांची थोडीफार साथ मिळत होती. तोंडावर उरूस आला. दुकानातल्या कामाची लगबग वाढली. रात्री उशिरापर्यंत दुकानात काम करायला लागायचं. दुपारी जेवायला गेल्यावर आणि रात्री पाणी मारायला जायचो. उरसापर्यंत बांधकाम पूर्ण झालं. आता प्लॅस्टर, लाईट फिटिंग, नळी फिटिंग, कलरिंग अशी कामं करायची होती. बबलूची 9वी, दीदीची 7वी, तायडीची 6वी वार्षिक परीक्षा चालू झाल्या. आता तिघंसुद्धा सेमी इंग्लिश माध्यमात शिकत होते. मागच्या वर्षीपासून सेमी इंग्लिश माध्यम गावात चालू झालं होतं आणि या तिघांना तिथं प्रवेश मिळाला होता. पुढच्या वर्षी सौरभ 10वीत जाणार होता. उन्हाळी वर्गात पण जाणार होता. त्यामुळं उन्हाळ्याच्या सुट्टीत कुणी कुठं जाणार नव्हतं. कारण दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत स्वाती मुलांना घेऊन काही दिवस माहेरी जायची. ते आत्ता जमणार नव्हतं. बघता बघता कामाच्या गडबडीत, उरसाच्या धावपळीत, मुलांच्या परीक्षेत दिवस कसे गेले कळलं नाही. आणि याच काळात माझ्या स्वप्नाचा राजमहाल तयार झाला. पश्चिमेला एक मुख्य दार, दक्षिणेला परसदार, अंतर्गत हॉलमध्ये उतरणारा जिना, किचनमध्ये सुंदर किचन वाटा, कपाट, मनासारखा रंग दिलेला गुलाबी कलर आतून बाहेरून मारलेला, स्लॅबवर वॉटरप्रूफ केलेलं, 1000 लिटरची पाण्याची टाकी वर बसवलेली, जमिनीतली 8-9 हजाराची पाण्याची टाकी, मोठं मनाजोगतं आईस बाथरूम, जवळच पॅसेज आणि संडास अशा सगळ्या सुविधांनी युक्त स्वप्न महाल साजला. परसदारी बाग करण्याच्या दृष्टीनं झाडं लावली, काही नंतर लावायची होती. अर्धा गुंठा बांधकाम केल्यामुळं गुंठाभर मोकळा होता. अंगण मनाजोगतं करता येणार होतं. 4 माणसं यायची, बघायची, काही सल्ले द्यायचे, काही चुका काढायचे, काही जण नावाजायचे. या अशा संमिश्र प्रतिक्रिया ऐकू यायच्या. पश्चिमेला वाटा बनवला होता. तिथं बसायला चांगलं वाटायचं, कारण पश्चिमेला मोकळी जागा असल्यानं हवा छान सुटायची. वेळ कसा गेला समजायचा नाही. मुलांच्या परीक्षा झालेल्या, सुट्ट्या लागल्या. अशातच नारायणनगरमध्ये मोहन काका कुलकर्णी राहतात. चांगला सल्ला द्यायचे. गोरगरिबाची जाणीव असायची. असल नसल सावरून न्यायचे. त्याच्याशी राहायला जाण्याविषयी विचारला असता त्यांनी सल्ला दिला, 12 जूनला शेवटचा गृहप्रवेशाचा मुहूर्त आहे, त्या दिवशी गृहप्रवेश करा. परत लवकर मुहूर्त नाही. काय करावं कळेना. गणेश तळेकरनी
3,30,000ला काम घेतलं असलं तरी इतर वाढीव कामाचे 2,00,000 खर्च झाले. माझ्याकडं फक्त 2,70,000 होते. इतर देणी पाणी बरीच झाली. आणि आता गृहप्रवेशाचा खर्च कसा आणि कुठून करावा हा यक्ष प्रश्न. तरीही नारायण काळभोर यावेळी मदतीला आले. लोखंडे दादांनी मदत केली. कुलकर्णी काकांनी स्वतः सांगितलं माझ्या पैशाची घाई नाही आणि साधेपणानं गृहप्रवेश करायचा असं ठरलं. तिन्ही बहिणी, भाच्या, सासरवाडी, मेव्हण्या यांना फोनवरनं सांगितलं 12 जून 2009 नवीन घरात गृहप्रवेश करणार आहे, तेव्हा हजर राहा. त्या दिवशी सौरभचा पण वाढदिवस असतो. म्हणून 3 बहिणी, 3 मेव्हण्या, 2 भाच्या, सासूबाई यांना कपडे खरेदी केले. त्यांच्यातच सौरभला एक शर्ट आणला. आलेल्या 4 माणसांकरता तीर्थप्रसादाबरोबर जिलबी, फरसाण असा मेनू ठेवला. जास्त गाजावाजा न करता साधेपणानं होम हवन, सत्यनारायण महापूजा केली. शेजारी पाजारी, मित्र, नातेवाईक यांच्या साक्षीने आणि साधेपणाने गृहप्रवेश केला. कार्य कसं हसत खेळत पार पडलं. ब्राह्मणांनी विचारलं घराला नाव काय द्यायचं, तर त्याचा विचार मी आधीपासूनच करून ठेवला होता. आईचं नाव चिंगाबाई, दादाचं नाव बळीराम. या 2 नावातले अध्यक्षरे एकत्र करून चिंब निवास नामकरण करून टाकलं. घराच्या दर्शनी भागाला छान डिझाईन काढलं. तिथंच डिझाईनमध्ये नावाची अक्षरं बनवून आणून बसवण्याची ऑर्डर दिली. घराचं काम चालू असताना एक दुर्घटना घडली होती. आमचा भाचा अमोल, जो की कनेरला राहत होता, तो अकलूजला पाहुण्याकडं काम करायला दुकानात राहिला होता. आठवड्यातून सुट्टीच्या दिवशी गावी यायचा आणि शेतीवाडीतली काही कमी जास्त म्हणजे बिबरानं खत, औषध, मेहनतीचे पैसे, खुरपणं, कामगारांचे पगारपाणी हे करायला यायचा. म्हणजे कामधंदा करता करता तो शेतीत लक्ष घालायचा. तशी सगळी शेती सुभाबाई आणि तानाजी बापू करायचे, पण आडीनडीच्या कामाला अमोल मदत करायचा. सगळं व्यवस्थित चाललेलं असताना एकदा सुट्टीच्या आदल्या रात्री 6 असणे रिक्षानं अकलूजवरनं माळशिरसला येताना अपघात झाला आणि अपघातात अमोलचा एक पाय 2 ठिकाणी मोडला. त्याला अकलूजच्या दवाखान्यात ॲडमिट केला होता. मला निरोप कळताच मी भेटायला गेलो होतो, पण माझ्या इथं सुद्धा घराचं बांधकाम चालू होतं, त्यामुळं आर्थिक मदत करायला नाही जमलं. त्याचा सुभाबाईला आला होता राग, पण मी काय करू शकत नव्हतो. तसं सुनीतांनी मदत केली होती. नंतर थोड्या दिवसात पुन्हा बापू अकलूजला रस्त्यानं पायी चाललेले असताना पाठीमागनं दुचाकीचं अरानं धडक मारली. त्यात सुद्धा खर्च झाला. त्यावेळी तो खर्च मात्र दुचाकी स्वाराने भरला. त्यामुळं घरभरणीच्या वेळेला सुभाबाईच्या घरनं फक्त अमोल हजर राहिला. तसंच पेन्नूरची सुद्धा बहीण आली नव्हती. तिने सुद्धा मुलाला पाठवलं होतं. त्यामुळं फार वाईट वाटलं, कारण आयुष्यात पहिलं शुभ कार्य आणि त्याला सुद्धा बहिणींना यायला जमलं नाही. त्यामुळं समाजावरचा ना माझा विश्वासच उडाला होता. त्यांच्या प्रत्येक कार्याकरता अनेक अडचणी बाजूला ठेवून आर्थिक अडचण असेल तर कर्जानं उसने पैसे घेऊन हजर राहायचो आणि माझ्याकडे यायला यांना वेळ नाही. मी त्याच वेळेला ठरवलं आजपर्यंत केलं ते झालं. इथून पुढच्या कार्यक्रमाला आपणही जायचं नाही. कसलाही कार्यक्रम असो, आपण पण अडचणी दाखवायच्या. लयच वाटलं तर सौरभला पाठवायचा. सुनीता मात्र सहकुटुंब आली होती, त्यामुळं मरेपर्यंत तिला विसरायचं नाही. कुणी आलं नाही आलं कार्यक्रम राहतोय का. बाकी सगळे आले होते. भावाला सांगितलंच नव्हतं, तरी पाहुणे रावळे आपतेष्ट 400-500 लोकांनी हजेरी लावली. कौतुकाची थाप पाठीवर टाकली. कुठंतरी मनाला समाधान वाटलं. सोहळा मनाजोगता पार पाडला. काही पाहुणे लगेच परतले, काही जण मुक्कामी राहिले. दुसऱ्या दिवशी जुन्या घरातलं सामान आणायला मदती करता दिलीप पवार, नितीन कर्वे, गणेश, अमोल, सावळेश्वरचे पाहुणे असे बरेच जण मदत करायला थांबले होते. सगळा पसारा व्यवस्थित लावायचं काम चाललं उशिरापर्यंत. स्वातीच्या मनाचं समाधान होईपर्यंत इकडचं तिकडं, तिकडचं इकडं हलवा हलवी चाललेली होती. घराची व्यवस्थित मांडणी झाल्यावर इतर पाहुणे रावळे रवाना झाले. सौरभचं 10वीचं वर्ष, दिदी 8वीत, ताई 7वीत गेले. शाळेचा खर्च वाढला होता. नवीन घर, नवीन मजा. स्लॅपवर बसायला, गप्पा मारायला बरं वाटायचं. पावसा पाण्यात थोडी अडचण व्हायची. पाणी नीट येत नव्हतं. कधी कधी पिण्याचं पाणी बसस्टॉपवरनं कॅन्डाने गाडीवर आणायला लागायचं. दुकानातला इन्व्हर्टर घरात बसवून टाकला, त्यामुळं लाईट गेली तरी अभ्यासात व्यत्यय नाही ना. सगळ्या वह्या, पुस्तक, गाईड काय लागल ते पुरवत होतो. रात्री रात्री जागून अभ्यास घेत होतो. वर्ष कसं गेलं कळलं नाही. परीक्षा झाल्या, निकाल समजला. सौरभकडनं फार अपेक्षा होत्या सगळ्यांच्या. क्लासचे शिक्षक अकील आतार गॅरंटीज द्यायचे.
स्वाती तर टी व्हीच्या बातम्या बघायची. आईच्या आशा हो, दुसरं काय. पण निकाल समजला आणि धक्का बसला. अहो, सौरभ शाळेत दुसरा आला होता. 84% मार्क पडले होते. मन विषण्ण झालं थोडं. पण आपण असं गळाटून कसं चालेल म्हणून काय दाखवलं नाही. मनातलं दुःख मनात दाबून धरलं. कशातच लक्ष लागत नव्हतं. पण मनाची समजूत काढली, स्वातीला समजावलं. जे झालं ते नशिबाप्रमाणे मानून पुढच्या कामाला लागलो. उन्हाळ्याच्या सुट्टीत उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला यासारखी सगळी कागदपत्र अनेक अडचणींवर मात करून काढून ठेवलेली होती. माझ्या शाळेतला दाखला चुकीचा झाला होता. त्यावर हिंदू मराठा असा जातीचा उल्लेख झाला होता आणि जन्म घरी झाल्यामुळं जन्माची नोंदच नव्हती घेतली. दादाबद्दल काही न सांगितलेलं बरं. एकही कागदपत्र उपलब्ध नव्हतं. त्यामुळं मुलांचे जातीचे दाखले काढताना भावाचे दाखले पुरावा म्हणून दाखल केले. या सगळ्या गोंधळामुळं मला कुठं नोकरी मिळाली नव्हती, कुठला सरकारी फायदा झाला नाही. सौरभची 10वी झाल्यावर साधना विद्यालयात प्रवेश अर्ज असावा म्हणून भरला आणि GPPला जाऊन गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे कॅम्प राऊंडला अर्ज भरला. सगळ्या कागदपत्राच्या नकला जोडल्या. प्रयत्न करायचा म्हणून केला, पण नशिबानं नंबर लागला. सगळी प्रोसिजर पूर्ण केली. बघू प्रयत्न करून म्हणून अर्ज केला होता. कॅम्प राऊंडमध्ये नंबर लागला, पण गव्हर्नमेंट कॉलेजला न लागता खाजगी कॉलेजमध्ये, पण पुण्यातच. कोथरूडच्या भुसारी कॉलनीतल्या कॉलेजमध्ये नंबर लागला. येऊ कॉलेज बघून म्हणून गेलो. चांगलं प्रशस्त होतं कॉलेज. कॉलेजचं नाव एकलव्य शिक्षण संस्थेचं कॉलेज होतं ते. पूर्ण फिरून बघितलं, चौकशी केली, माहिती जमा केली. प्रतिवर्ष 30,000 रुपये फी, इतर फी 10,000. असा वार्षिक साधारण 40,000पर्यंत फी भरायला लागणार होती. मला घरघरायला लागलं ना, कारण माझी मजल 2-3 हजारापर्यंत. पण चेहऱ्यावर तसं न दाखवता आणखीन किती दिवसाची मुदत मिळेल पैसे भरायला याची चौकशी केली. तर 5 दिवसाची मुदत आहे, तेवढ्यात विचार करा असा सल्ला दिला. दोघं गप आलो फुरसून गेला. सौरभला येताना समजावलं, म्हणलं आपला घास नाही, इतका खर्च माझ्याच्यानं काय होणार नाही. तेव्हा आपण 11वीला प्रवेश घेऊ. त्याचा चेहरा पाडला हो, पण सत्यापासून पळता येणार नव्हतं. मग दुर्लक्ष केलं सौरभकडं आणि दुकानाकडं लक्ष द्यायचं ठरवलं. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. या भागाचा प्रश्न: माने सरांनी गृहप्रवेश कोणत्या दिवशी केला, ती तारीख काय? प्रश्न पुन्हा एकदा. माने सरांनी नवीन घरात गृहप्रवेश किती तारखेला केला? पटकन कमेंटमध्ये जा, उत्तर लिहून कळवा. उद्या भेटा साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर भरतायन या आत्मचरित्राचा पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.